संतोष देशमुख हत्येच्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आलेत. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ही सत्ता काही कामाची नाही. भरचौकात त्याला फाशी द्यायला हवी. ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे, लघुशंका केली आहे, त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा, असं यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. संतोष देशमुख मस्ताजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण काल पाहिले असतील. त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल, मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झालाय. सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे. हे जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे. ही पियाव आहे. याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अटक झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय. ही जी पियाव आहे ही इथे थांबली नाही. यांना जर एवढा पुळका असेल ना, यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं. यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना, तर जाऊन राहावं त्यांनी. इथं त्यांचं काही काम नाहीये. ही अशी खूप पियाव आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे. मी तर म्हणतो औरंगाची जी समाधी आहे ती उकळून फेकली पाहिजे. त्याच्यामुळे सगळं घडतंय. आज तुम्ही संभाजी महाराजांचा जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात. आता फक्त एवढं थोडंसं दाखवलंय, पूर्ण दाखवलं असतं पूर्ण आपलं हिंदुस्थान भेटलं असतं. ही औरंगाची अवलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करतायत. माझी प्रशासन आणि तो तर पहिला देशद्रोही आहे. त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला. तो बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस, तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्येही आहे अबू आझमी. तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही. माझा आरोप आहे की त्याला तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमधून त्याला घ्या. महापालिकेच्या सेवेतून 27 अधिकारी कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांची संख्या आणखीनच कमी झाली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नसल्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढेल. ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 2 कार्यालयीन अधीक्षक, 1 जलनिर्देशक, 1 मुख्याध्यापक
आणि 7 शिक्षकांबरोबरच 6 सफाई कामगार, 2 वाहन चालक, 1 माळी, 1 भिगारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 2 परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून 27 जणांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत 2015 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत 1700हून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले. नवीन वर्ष सुरू होताच पहिल्यांदाच महिन्यात 25 कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी 27 जणांची भर पडली आहे. याचाच अर्थ 2 महिन्यात 52 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले. यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, किशोर कदम, महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचाही समावेश आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबही उपस्थित होते. गेल्या काही महिन्यात ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त झालेत. महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्यानं पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसू लागले. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय. आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या, सेवा, समाधान असं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे. त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रमात मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावणार जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आलाय. मागील 2 महिन्यांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना ठाण्यात रंगू लागलाय. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील. यावेळी ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून 650हून अधिक नागरिक या जनता दरबारात येऊन गेले. यावेळी नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय. त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली आहे. त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तेथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. या निमित्तानं शिंदे सेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच जात असल्यानाच आता शिंदे सेनेच्या शिलेदारांनी देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा उचललाय. नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना 1 महिना थांबावं लागणार आहे, मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आनंद आश्रम येथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महानगरपालिका समस्या, सेवा, समाधान या कार्यक्रमाअंतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेने दिली आहे. या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आले. आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने ठाणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. यात आपण स्वतः मनोज शिंदे आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यातून ठाणेकरांच्या समस्या सुटल्या तर त्याचं समाधान निश्चितच आम्हाला असणार आहे असं अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज मोठ्या संख्येने नागरिक या आनंद आश्रमात उपस्थित असल्याचंही वैती यांनी सांगितलं.
नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात. यावेळी आम्ही समस्या, सेवा आणि समाधान, खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे. असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची. त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी, पवन कदम देखील आहेत आणि ह्यांचं आपल्यानंतर गोलब साहेब आहेत. आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम मिळून. म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही, तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत. आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम, दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार. तर